हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या मनारे या आपल्या पॉडकास्टच्या या दुसऱ्या भागात मी अंकिता तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि पहिल्या भागाप्रमाणेच आपल्याशी गप्पा मारण्यासाठी, आपल्या मनाबद्दल आपल्याला सांगण्यासाठी माझ्याबरोबर आहेत सायकोलॉजिस्ट, होमिओपॅथ डॉक्टर श्रद्धा मुखेडकर. श्रद्धाताई, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. नमस्कार सगळ्यांना. ऍक्च्युली तुमचं स्वागत करणं मी खरं तर बंदच करायला पाहिजे, नाही का? आपल्या दोघींचा पॉडकास्ट आहे, एक्झॅक्टली. त्यामुळे आपण दोघी पुढच्या वेळेपासून वेलकम करत जाऊ. काय म्हणता? मग आपण ऐकणाऱ्यांचं स्वागत करूया. एक्झॅक्टली. करता? येस. तर आज आपण मनातलं मन उलगडणार आहोत, तर मग ते ऐकण्यासाठी तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अरे क्या बात आहे, शॉर्ट अँड स्वीट. श्रद्धाताई, गेल्या भागात आपण बोललो होतो, तो अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष भाग होता. त्यामुळे आपण महिलांशी संबंधित, त्यांच्या मासिक पाळीशी संबंधित आणि त्यावेळच्या मानसिक आरोग्याशी संबंधित गप्पा मारल्या होत्या. पण आज आपण आपल्या विषयाचा स्कोप म्हणू, आपण थोडासा वाईडन करूया. आणि मला आठवत आहे, आपण अगदी सुरुवातीच्या काळात एकदा गप्पा मारत होतो, तेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं की श्रद्धाताई, मला सांगा, मन खरंच आजारी वगैरे पडतं का हो? आणि तुम्ही म्हणाला होतात की आजारी हा खूप टोकाचा शब्द आहे, मनाला सर्दी होते का? इथून आपण सुरुवात करूया. तिथूनच आपण आजच्या भागाचीही सुरुवात करूया की आजारी पडतं का असं न म्हणता सर्दी होते का असं असं तुम्ही का म्हणाला होतात बरं? येस. हो, मला पण आठवतं ते. ओके, आता मला त्या अगोदर आणखीन एक महत्वाचं सांगायचं अगदी. की सगळ्यांचा समज काय आहे माहितीये का, की सायकोलॉजिस्ट, समुपदेशन, डिप्रेशन ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त बायकांना असतात, त्यामुळे सायकोलॉजिस्टची गरज फक्त बायकांना पडते. तर असं नाहीये. आता इथून पुढे आपण जे काही बोलणार आहोत करेक्ट. ते प्रत्येक माणसाच्या कामी येणार आहे. हे मला अगोदर असं अंडरलाईन करून सांगायचंय. ओके, आता तुझ्या प्रश्नाकडे येऊया. तर आता शरीराचा आजार झाला किंवा काहीतरी दुखलं, खुपलं, काहीतरी गडबडलं की आपण अवेअर असतो आणि आपण त्याच्याबद्दल अगदी भर चौकात उभं राहून पण बोलतो. हो. पण मनाचं काही झालं की सगळ्यात मोठा ही अडचण असते की मलाच कळत नसतं की मला काय होतंय. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कळलं तर हे सांगू कोणाला? कारण त्याच्या मागे खूप मोठं आहे की मी जर हे सांगितलं तर लोक काय म्हणतील, लोकांना हे समजेल का, मग हे सांगितल्यानंतर माझ्याबद्दल त्यांचे विचार बदलतील का, आणि एवढं सगळं करून मी सांगितलेलं त्याला कळल्यावरही तो काही मला मदत करेल का? मग या प्रश्नांची उत्तरं सापडतच नाहीत. बरोबर. त्यामुळे लोक शेअर करायला जायला थोडंसं मागे पुढे बघतात. हो हो हो, अगदी बरोबर. आता आपण काही गोष्टी समजून घेऊया. जसं मी तुला म्हणाले की आजार ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मानसिक आजारांना ना डिसऑर्डर म्हणतात बरं का. तर डिसऑर्डर म्हणण्याचं कारण काय, तर जे ऑर्डरमध्ये नाहीये, म्हणजे जे जसं असायला हवं तसं न होता थोडंसं गडबडलंय, ओके, म्हणून त्याला डिसऑर्डर म्हणायचं. आणि मग त्याच्यामध्ये मेनली 2 भागांमध्ये त्याचं डिव्हिजन करतात. एक म्हणजे सायकोटिक आणि दुसरं म्हणजे न्यूरोटिक. आता या सायकोटिक, न्यूरोटिक या शब्दांचा सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून खूप वेगळा अर्थ आहे बरं का. म्हणजे उगाच कशाला तरी लेबल लावायचं नाहीये आपल्याला. हो, हे सगळ्यात महत्वाचं. लेबल आपल्याकडे खूप असतात. आपण रोज प्रिंट करतो आणि सकाळी उठलो की सगळ्यांच्या कपाळाला लावत निघतो. एक्झॅक्टली. याही विषयात खूपदा लावली जातात शब्द, लेबल. येस. तर आपण आता आज बोलणार आहोत ते न्यूरोटिक बद्दल, पण मी फरक काय आहे ते सांगते आणि आपण परत त्याच्याकडे ओके. तर सायकोटिक आजार जे असतात त्याच्यामध्ये काय असतं की खूप काही गडबडलेलं असतं. पण ओळखायचं कसं, तर ज्यांचा आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे सगळीच, सामाजिक, आर्थिक, भावनात्मक, वर्तनात्मक, त्या सगळ्यांशी त्यांचा संबंध तुटलेला असतो आणि ती लोक आपापल्या जगात जगत असतात, आपापल्या विश्वात असतात. मग काही जणांचं हे खूप काळासाठी असू शकतं, काही जणांचं काही वेळासाठी असू शकतं. तर हे सगळे जे आजार आहेत ते सायकोटिक आजार. ओके. मग त्याच्यामध्ये मी उदाहरण सांगतेय काही. त्याच्यामध्ये येतो स्किझोफ्रेनिया आणि मग कधी कधी काही मूड डिसऑर्डरची लोक. मी म्हणते कधी कधी, कारण ते ऑन ऑफ असू शकतं. बरोबर. हे झालं त्याचं उदाहरण. आता आपण येऊया न्यूरोटिक डिसऑर्डर्सकडे. तर न्यूरोटिक डिसऑर्डर्स अशा असतात की ज्याच्यामध्ये माणसाचं आयुष्य, रोजचं आयुष्य सुरू असतं, पण त्याला ते त्रास होत असतात. ओके. याला पण हे डिसऑर्डर कॅटेगरीतलं आहे. पण त्याच्याही आधी एक कॅटेगरी असते की ज्यांना खूप जास्त तणाव असतो. ओके. आता तणाव हा आपल्या आयुष्यात फार महत्वाचा आहे बरं का. म्हणजे आपण जे म्हणतो ना की मला टेन्शन आलंय, पण एक गोष्ट आपण विसरतो माहितीये का, की टेन्शन जर आयुष्यात नसेल तर आपण काहीही काम करणार नाही.
हो, दॅट्स ट्रू. म्हणजे डेडलाईन आली की आपण आपली कामं फटाफट करायला करेक्ट, लागतो. करेक्ट. परीक्षेच्या आधी आपण जे काही वाचतो ते आपल्या म्हणजे अगदी सगळंच्या सगळं लक्षात हो. राहतं. म्हणजेच टेन्शन नाहीये, मी तणावमुक्त आहे असं आयुष्य नसतं. मग आपली अहिल्या होईल, शिळा. हो, हो. काहीच नाहीये. काहीच नाही. रविवार आठवा ना तुमचा. हो. आरामात लोळणं. अरे मग रात्री आठवतं की अरे एवढी सगळी कामं करायची होती. करेक्ट. म्हणजे ही टर्म किती चुकीची आहे की मला टेन्शन नकोय असं नाहीये. तणावमुक्त जगण्याचे उपाय वगैरे असं त्याचा काही पण नसतं. हां. मॅनेजेबल तणाव असणं गरजेचं आहे. Correct. कारण तेच आपल्याला उद्युक्त करतात काहीतरी काम बरोबर. करण्यासाठी. म्हणून तणाव असलाच पाहिजे. फक्त तो मॅनेजेबल आणि ही प्रत्येकाचा थ्रेशोल्ड वेगळा असतो. हो. कोण किती बेअर करू शकतं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं Correct. असतं. बरं नुसतं टेन्शन आहे म्हणून चालेल का? नाही. तर मग त्याचं काय करायचंय तुम्हाला? मग त्याला चॅनलाइज करायचंय, सोडून द्यायचंय, पकडून ठेवून त्याच्यातून तुम्हाला जी मिळणारी स्टिम्युलस आहे तो जो हो. त्याला एका पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करून काही खरंच करायचंय का सृजन हे तुम्ही ठरवायचंय. ओके. तो आता परत हे सगळं ऐकल्यानंतर परत मनाची सर्दी काय? तर ही जी फेज आहे ना, कधी-कधी हा तणाव काहीही मेंटल डिसऑर्डर नसताना अनबिअरेबल होतो. मला हे सहनच होत नाहीये. माझ्या ऑफिसात काहीतरी घडतंय, माझ्या मैत्रिणींबरोबर माझे वाद होतायत, माझ्या कलिग्स बरोबर, माझ्या घरातल्यांना मी काय सांगते हे कळत नाही. याच्यामुळे जो तणाव येतो ना किंवा याच्यामुळे मनाची जी अवघडलेली स्थिती तयार होते ना, ती स्थिती म्हणजे मनाची सर्दी. ओके. आणि ही स्थिती आपण दिवसातनं बरेचदा अनुभवत असतो. ओके. कळलं? कशा स्टेप्स आहेत ते. आणि बरं ह्या इंटरलिंक्ड नाहीयेत बरं का. जसं आपण शारीरिक आजारांचं म्हणतो की तुम्ही थोडासा त्रास असताना लक्ष नाही दिलं तर ते वाढेल आणि मग ते आणखीन क्रॉनिक होईल. तसं याचा अगदी असा सरळ संबंध लावता येत नाही. ओके. लावताच येतो असं नाही. कदाचित असं घडू शकतं की जे थोडे ताणतणाव आहेत तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर त्यातून डिसऑर्डर उद्भवू शकते. असं कधीतरी घडू शकतं. पण जर मनाची सर्दी ही वाली लेवल जी मी सांगितली ती जर आपण मॅनेज केली तर असं जरुरी नाहीये की ती परत डिसऑर्डर मध्ये कन्व्हर्ट होईल. ओके. मला वाटतं तुला मिळालंय उत्तर. मला ह्याच्यातून आणखी एक प्रश्न सुचला ओके. की असं खूपदा होतं की आपल्या आयुष्यात जे काही चाललंय त्याचा आपल्याला ताण येतोय हे आपल्याला कळतं. पण आपल्या आजूबाजूला अशी काही उदाहरणं असतात ज्यांचं जगणं म्हणू किंवा ज्यांची रोजची आजूबाजूची परिस्थिती म्हणू ती आपल्यापेक्षा खूप वाईट आहे हे आपल्याला माहिती असतं. आणि तुलनेनं आपल्याला असं वाटतं की ती माणसं त्या परिस्थितीचा सामना आपल्यापेक्षा बेटर करतायत. आणि मग आपल्याला असंही वाटायला लागतं की शी अमुक अमुक व्यक्ती बघा केवढं सगळं चाललंय तरी सुद्धा ती उभी आहे आणि मला इतकंही हँडल करता येत नाहीये. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आपली जी म्हण आहे व्यक्ती तितक्या प्रकृती तसंच आहे हे. ओके. की प्रत्येकाची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ज्याला म्हणतो किंवा अडचणीतून मार्ग काढण्याची प्रत्येकाची कुवत वेगवेगळी असते. आणि प्रत्येकाचं अडॅप्टेशन म्हणजे जी काही परिस्थिती आहे ती समजून घेणं आणि त्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवणं. ओके. ही जी कला आहे ना ती प्रत्येकामध्ये असते आणि ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. पण म्हणूनच दुसरे 100 अडचणी सोडवतायत आणि ते करतायत म्हणून मला ते जमेलच असं नाहीये. अशाच वेळेला तुम्हाला सायकोलॉजिस्ट, काउन्सिलर्स यांची गरज पडते. आम्ही जे बोलतो ते काही वेगळं आहे का? तुमच्याच वापरातले शब्द वापरतो. फक्त आमची कदाचित वाक्यरचना वेगळी असू शकेल किंवा त्याचा अर्थ सांगणं वेगळं असू शकेल. मी नेहमी उदाहरण देते माझ्याकडे जे कोणी क्लायंट येतात त्यांना की अहो तुम्ही साक्षर मी पण साक्षर. पण तुमची आता स्थिती काय झाली आहे माहितीये का की तुम्ही आहात तामिळनाडूमध्ये आणि तिथल्या पाट्या तुम्हाला वाचता येतात का? मग तुम्ही निरक्षर का? नाही. मग तुम्ही साक्षर का? नाही. आता तुमची स्थिती फक्त अशी आहे. ओके. ओके. गॉट इट. आणि मी कोण आहे तर मला मराठी पण येतं आणि मला तमिळ पण येतं आणि मग मी काय करतेय तर तुम्हाला त्या तमिळ पाट्या वाचायच्या कशा हे शिकवतीये. वाचून सांगत नाहीये. म्हणजे माझ्यावर डिपेंडेंट नाही व्हायचं. तर तुम्हाला अवेअर करणं आणि त्या दरम्यान तुम्हाला अडखळलेलं अक्षर समजावून देणं, मदत करणं, अक्षर फोडायला मदत करणं. ओके. हे असं आहे. तर
अडॅप्टेशन ही खूप मोठी गोष्ट आहे. तर 100 प्रॉब्लेम सोडवणाऱ्या माणसाला त्यांनी ते अडॅप्ट केलेलं असतं. आणि अडॅप्टेशन पण प्रत्येकाला किती वेळ लागेल अडॅप्ट करायला हे वेगळं आहे. बरोबर. त्याच्यानुसार आपण असं नाही म्हणू शकत, की त्यांनी केलंय म्हणून इथून प्रेरणा घ्यावी, पण त्याला जमतंय आणि मला जमत नाही म्हणून परत डोकं धरून बसणं हे चुकीचं आहे. आणखी एक प्रॉब्लेम आपण ऍड करतोय आपल्या यादीत. मी जसं म्हणाले, की मला तणावमुक्त जीवन जगायचंय, ह्याचा पण तणाव येऊ Correct. शकतो. तसं त्याला जमतंय मला का नाही जमत याचा पण तणाव नाही घेऊन चालत. आपल्याला ते शोधावं लागतं, की मी काय काय करू शकते. करेक्ट. तुम्ही आत्ता शब्द वापरलेत, सायकियाट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट, काउन्सिलर. तर मला सांगा ना, की शरीराचे आजार तुम्ही म्हणालात तसं, की ते दिसतात, त्याची लक्षणं आपल्याला जाणवतात, मग आपण त्याची कारणं शोधतो, मग आपण त्याच्यावर उपचार शोधतो. मनाला आजार नाही म्हणणार मी, तुम्ही मगाशी सांगितलंय त्याच्यानुसार सर्दी. मनाला सर्दी होते आणि त्याच्याकडे जर वेळीच लक्ष दिलं नाही किंवा जर ती एक्स्ट्रीम स्वरूपाची असेल तर त्याचा आजार पण होऊ शकतो. हे कधी जाणवलं आणि याचा अभ्यास करायला हवा असं कधी वाटलं? का वाटलं असेल बरं लोकांना? मन ही गोष्ट आपल्याला पूर्वापार माहिती होती. हा. तर बघ, आता मन 3 प्रकारे काम करतं. एक आहे बोधात्मक, म्हणजे बाजूला काय चाललंय, हा रंग कुठला आहे, ओके. कोणीतरी आवाज देत आहे, ह्या पक्षाचा आवाज आहे. भावात्मक एक, म्हणजे मला आता काय वाटतंय, आनंद वाटतोय, दुःख वाटतोय. आणि मग वर्तनात्मक किंवा हालचाल असं आपण म्हणू शकतो, की शरीराची आपण अकॉर्डिंगली हालचाल करतो. बरोबर. अगदी एवढ्या ढोबळपणाने काहीतरी एक आहे हे सगळ्यांना पूर्वी पण माहिती होतं. माणूस होता तेव्हापासून. पण मध्ये काय झालं, जसजसा माणूस तो एका जागी राहायला लागला आणि त्याचं सामाजिकरण झालं, तेव्हा मग हळूहळू शाखा, वेगवेगळ्या अभ्यासाच्या शाखा उलगडायला लागल्या. आणि तेव्हा माणसानी मानसशास्त्र असं न म्हणता काहीतरी मन आहे, काहीतरी अंतरंग आहे हे ओळखलं आणि त्याला आत्मा हे नाव दिलं. आणि त्या आत्म्याला तत्वज्ञानाचा भाग केला. करेक्ट. आणि त्याचा अभ्यास कसा केला, तर तत्वज्ञानाचा, कारण मूर्त रूपात काही नव्हतं. बरोबर. आपली काय संकल्पना आहे, की जे खरोखर समोर दिसतं त्याचा अभ्यास करणं म्हणजे शास्त्र. तसं मनाचं नव्हतं. म्हणून असं होतं. पण मग हळूहळू काय झालं, की वरचेवर अभ्यास तर करतच होता माणूस. मग साधारण 19व्या शतकाच्या उत्तरार्धाला असं लक्षात आलं, की नाही, मग मानसशास्त्र ही संकल्पना हळूहळू उदयाला आली. त्याच्यात खूप जणांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आपण ती नावं खूप आहेत. आणि हे काही एकदा चालणारं नाहीये. कारण इथे कसं आहे, की एक काहीतरी असं हायपोथेसिस घ्यावं लागतं मानसशास्त्रामध्ये आणि मग त्याचा अभ्यास. मग परत कोणाला तरी त्याला चॅलेंज करावं वाटतं. मग तो परत आपल्या पर्स्पेक्टिव्हने त्याचा अभ्यास करतो. कारण मूळ जो अडचण आहे, की मूर्त रूपात काहीच बरोबर म्हणून. तर मग असं सगळं होत राहिलं. आणि मग आता मानसशास्त्राची आजच्या काळातली व्याख्या काय आहे, तर माणसाच्या मनाचा त्याच्या वर्तनातून केलेला अभ्यास. म्हणून कदाचित तू पुढे विचारणार असेल, पण मला आता ओघाने आठवलंय म्हणून सांगते. लोकांना असं वाटतं, की सायकोलॉजिस्ट म्हणजे आपला माइंड रीड करणारा माणूस. असं काही नाहीये. काय असतं, एखादा माणूस एखाद्या परिस्थितीत कसा प्रतिक्रिया देऊ शकतो याचा अभ्यास आम्ही केलेला असतो. आणि मग तुम्ही जशा प्रतिक्रिया देता त्याच्यावरून आम्हाला त्याचे अर्थ लावता येतात. बरोबर. म्हणून आम्हाला साधारण तुमच्या वर्तनात, तुमच्या मनात काय चाललंय हे साधारणपणे शब्दात बांधता येतं. ओळखता वगैरे येत नाही. करेक्ट. काय म्हणते मी, शब्दात बांधता येतं. तर आम्ही काही माइंड रीड वगैरे करत नाही. त्यामुळं आमच्याकडे येणाऱ्यांनी असं घाबरू नये, की एखादाच प्रश्न घेऊन येतोय पण हे सगळंच आपल्या मेंदूतलं वाचून घेतील वगैरे, असं काही नाही. ओके. श्रद्धाताई, सायकॉलॉजिस्ट, काउन्सिलर आणि सायकियाट्रिस्ट हे शब्द सतत त्या विषयाबद्दल बोलताना येत असतात. मला सांगा, या तिघांमध्ये काय फरक आहे? एस्पेशली मला थोडासा आणखी जाणून घ्यायला आवडेल ते काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट ह्या 2 टर्म्स बद्दल, या 2 व्यवसायांबद्दल, की कधी कोणाकडे जायचं हे मला कसं कळायचं बरं? बरोबर. आता अगोदर आपण सायकॉलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट ह्याच्यातला फरक जाणून घेऊ. सायकियाट्रिस्ट म्हणजे ज्यांनी MBBS नंतर सायकियाट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असतं आणि जी तुम्हाला औषधं लिहून देतात, त्यांना म्हणायचं सायकियाट्रिस्ट. क्लिअर? बरोबर. आता आपण येऊया सायकॉलॉजिस्ट कोण असतात. सायकॉलॉजिस्टला मराठीमध्ये म्हणतात मानसशास्त्रज्ञ आणि सायकियाट्रिस्टना म्हणतात मनोविकार तज्ञ. मानसोपचार तज्ञ म्हणजे काय? मानसोपचार तज्ञ म्हणजे इंटरचेंजेबल टर्म्स आहेत. सायकियाट्रिस्ट. करेक्ट. तर आता इथे काय आहे, की सायकॉलॉजिस्ट काय काम करत असतात, तर त्यांचं महत्वाचं आयुध
आयुध. आयुध. कारण मी तुझ्यामध्ये शिरणार कशी? तर बरोबर. त्या आहेत सायकोथेरपीज. ओके. सायकोथेरपीज म्हणजे अशी आयुध, असे टूल्स आहेत की त्या शास्त्रशुद्ध पद्धती आहेत. आणि आम्ही, तुम्हाला जरी वाटत असेल की आम्ही फक्त बोलतो, पण नाही, मी माझ्या डोक्यामध्ये जेव्हा एखादा क्लायंट त्याच्या प्रश्नांबद्दल बोलतो तेव्हा मी डोक्यात ठरवलेलं असतं की याच्याबरोबर मी कुठली सायकोथेरपी वापरणार आहे. आणि मी त्या क्लायंटच्या समोर जरी लिहून ठेवत नसले तरी पण मी नंतर लिहून ठेवत असते की याचे साधारण काय प्रॉब्लेम्स आहेत आणि मी याला काय सायकोथेरपी यूज करणार आहे, कुठलं टूल वापरणार आहे, याला मी काय करायला सांगितलंय. ओके. सायकोथेरपीमध्ये एक्सरसाइजेस फार महत्वाचे असतात. तुम्हाला सायकोथेरपिस्ट, आणखीन एक मी नवीन टर्म वापरते, येणार आहे पुढे त्याच्याकडे मी. तर सायकोथेरपिस्ट काही एक्सरसाइजेस देत असतात तुम्हाला, ते तुम्हाला पूर्ण करायचे असतात. आणि मग त्याचा फॉलोअप आम्ही घेत असतो की ओके, काय झालं, कुठे फेल झाला, किंवा कसं काय अचीव करतायत गोल. आणि ही अशी शास्त्रशुद्ध चालणारी पद्धत आणि एका काळानंतर टर्मिनेट होणारी पद्धत आहे. आयुष्यभर सायकोलॉजिस्टला भेटत राहायचं नसतं, तो काही गप्पा मारण्यासाठीचा कट्टा नव्हे. आणि एक सायकोथेरपिस्ट म्हणून हे माझं पण काम आहे की माझ्या क्लायंटला मी इंडिपेंडंट ठेवणं. करेक्ट. म्हणजे आमचं जे इथिक्स आहे त्यात तर हे पण सांगितलेलं आहे की जर काही लोक असतात डिपेंडंट पर्सनॅलिटीचे आणि मग ते आमच्यावर डिपेंड व्हायला लागतात, अशा वेळेला आम्ही त्यांना, एकदा जाणवायला लागलं मला की हा आता डिपेंड व्हायला लागलाय क्लायंट, तर मी त्याला दुसऱ्याकडे रेफर करते. कारण बॉन्डिंग नाही तयार झालं पाहिजे. त्याच्याबद्दल आपण पुन्हा कधीतरी बोलूया. इथिक्स बद्दल तो आपला एक वेगळा विषय ऍक्च्युअली होऊ शकतो. सायकोलॉजिस्ट कसा निवडावा. एक्झॅक्टली. आणि सायकोलॉजिस्ट म्हणून तो काय काय गोष्टीतनं जातो हे सुद्धा खरं. हो बरोबर, बोलूया आपण कधीतरी. तर आता परत सायकोथेरपिस्ट काय करत असतो. सायकोलॉजिस्ट तुम्हाला तुमच्या मनातले गोंधळ, तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणत असतात, जेणेकरून तुम्ही जे काही शिकताय, लाईफ स्किल म्हणूया आपण त्याला, ते तुम्हाला पुढच्या अख्ख्या आयुष्यात उपयोगी पडणार असतं. हे आता सायकोलॉजिस्ट म्हणजे ज्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केलेला आहे अशी व्यक्ती. आता खरा फरक आहे सायकोथेरपिस्ट आणि काउन्सिलर मध्ये. एक्झॅक्टली. आता आपण बोललो की सायकोथेरपिस्ट काय करतात. तर सायकोथेरपी जेव्हा यूज करतो तेव्हा ती एक बराच काळ चालणारी आणि बरंच परिवर्तन घडवणारी ती प्रक्रिया आहे. म्हणजे तुम्ही एकदा जर लाईफ स्किल शिकलात, फॉर एक्झाम्पल मी माझ्या विचारांमध्ये जे इरॅशनल थॉट्स आहेत ते ओळखायचे कसे हे मी शिकले एकदा आत्ता कुठल्या तरी परिस्थितीत, तर ते मला पुढचं अख्खं आयुष्य उपयोगी पडणारी पद्धत आहे. करेक्ट. की माझा विचार करणं हा विवेकी विचार आहे की अविवेकी. कळलं. काउन्सिलिंग काय असतं, तर हे आत्ता काय परिस्थिती आहे किंवा आत्ता काय प्रश्न आहे त्याच्यावर सोल्युशन बेस्ड असं म्हणू शकतो आपण. ती थोडीशी सायकोथेरपी सारखी डीप रुटेड किंवा डीप चेंजेस घडवण्यापेक्षा ती थोडीशी वरवरची असू शकते. ओके. हे दोन बेसिक फरक आहेत. आणि मला हे सांगावंसं वाटतं की जसं तुम्ही साधारण एक कपडा जरी घ्यायला गेलात तर तुम्ही त्याला ओढून ताणून बघता, मग तुम्ही जेव्हा एखाद्या मानसशास्त्रज्ञाकडे जाणार असाल तेव्हा हा तुमचा अधिकार आहे. जसा तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा त्याच्या डिग्री, त्याचं रजिस्ट्रेशन बघणं हे तुमचा अधिकार आहे, तसं तुम्ही बोलत बोलत विचारू शकता तुम्ही त्या सायकोलॉजिस्टला की तुम्ही कुठे शिकलाय, किती दिवस शिकलाय, काय काय करताय. हा त्या क्लायंटचा राईट आहे. आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी देणं हे मी बांधील आहे त्याच्यासाठी, कारण मी सेवा देते त्यांना एका प्रकारची आणि त्यांना तो पूर्ण अधिकार आहे. आता लोक गोंधळ घालतात, काउन्सिलर म्हणतात, ते सगळ्यांनाच काउन्सिलर म्हणतात. पण असं नाहीये. आजकाल असं व्हायला नको, पण आजकाल असं मला दिसतं आमच्या प्रॅक्टिसमध्ये की काही जण कुठेतरी मला खूप छान बोलता येतं म्हणून मी काउन्सिलर आहे असं म्हणतात, किंवा कुठेतरी एखाद्या सायकोथेरपी बद्दल 2 दिवसाचा कोर्स करतात आणि म्हणतात की मी काउन्सिलर आहे. तर म्हणजे आपण कुठला काउन्सिलर किंवा कुठला सायकोथेरपिस्ट निवडावा हे निवडण्यापूर्वी त्या माणसानी लक्षात घ्यावं, विचारावं आणि मग ठरवावं. आत्ता ह्या उत्तराला जोडूनच पुढचा प्रश्न विचारते की आपण एकदा मागे बोललो होतो, ह्या आपल्या मागच्या बोलण्यांचे खूप रेफरन्सेस येतात, कारण ऍक्च्युली खूप मोठी छान प्रोसेस आहे ही सगळी. आपण असं बोललो होतो की ज्यांना काही डिसऑर्डर्स आहेत त्यांच्याविषयी खूप बोललं जातं, की म्हणजे डिप्रेशन असेल, अँझायटी असेल, सिझोफ्रेनिया बद्दल आपण मगाशी बोललो, या ज्या डिसऑर्डर्सच्या कॅटेगरीत येतात. आणि तुम्ही असं म्हणाला होतात, मला आठवते की त्यांच्याबद्दल आपण बोलूच, पण आपला फोकस जो असला पाहिजे
तो बॉर्डर लाईनवर असलेल्या लोकांवर असला पाहिजे. हम्म, आता मला तुमच्याकडूनच हे जाणून घ्यायचंय की ही बॉर्डर लाईनवर असलेली लोक हम्म. ही काय जनता आहे बरं नक्की, आणि त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे असं तुम्ही तितका स्ट्रेस देऊन का म्हणाला होतात त्या दिवशी? त्या बॉर्डर लाईन मध्ये ना तू मी पण येतो. मी म्हणाले ना तुला हा, की बॉर्डर लाईन असं नाही म्हणता येणार. मी अशा लोकांच्या बद्दल बोलतेय की ज्यांना या सगळ्या गोष्टींचे खूप सारे तणाव आहेत. हा, हं. पण ही लोक काय करतायत, तर आता विशेषतः ही लोक कुठल्या वयोगटातली असतात माहितीये? हम्म, अर्निंग एजवाली, जी घरातली प्रमुख आहेत. ओके, स्त्री पुरुष हा, सगळेच. हा, आजकाल आपण सगळेच नोकऱ्या करतो. अगदी, मधल्या वयाची माणसं. आणि मग यांना जाणवत असतं की आपल्याला हे ना कुठेतरी खुपतंय, माझ्या मनाला हा त्रास होतोय. पण ना त्यांच्यावर इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या असतात. आणि मी मगाशी सांगितलेली प्रश्नावली, बोलायचं कोणाशी? करेक्ट, किंवा बोलून काही फायदा होणार आहे का? सगळेच तर रडतायत. तर मग ही लोक काय करतात माहितीये का? की ते तसेच ताण, त्याचं एक पाठीवर एक सॅक बांधतात हो, आणि त्याच्यात ते मागे टाकत राहतात आणि रोजच्या कामांना जात राहतात. बघू हम्म, बघू, हम्म, पुन्हा काहीतरी करू, पुन्हा करेक्ट, काहीतरी करू याचं. तर मला हा जो व्हाईट कॉलर असं हा, म्हणतो ना, हो, मला व्हाईट कॉलर म्हणजे फक्त तसे जॉब करणाऱ्या लोकांच्या बद्दल नाही बोलायचंय, मला त्या वयोगटाबद्दल बोलायचंय. तर त्या लोकांचं होतं काय, की खूप साऱ्या जबाबदाऱ्या आणि बाकीच्या गोष्टी असतात. त्यामुळे ही लोक स्वतःच्या मेंटल हेल्थकडे तितक्या याच्याने लक्ष देत नाहीत. करेक्ट, करेक्ट, हां, मग घरात आता बघ तू, चाइल्ड सायकॉलॉजी आजकाल आपण खूप हो, ऐकतो. हो, आणि म्हणजे मुलांना काही इश्यूज असतील, तर फार पटकन हीच लोकं त्यांना घेऊन जातात. करेक्ट, हां, किंवा डिसऑर्डर ज्यांचं लेबलच झालेलं आहे, हो, अशा लोकांना हीच लोकं घेऊन केअरगिव्हर म्हणून जातात. मदत करतात. हम्म, पण आपण किती त्रास सहन करतोय याकडे मात्र ही लोकं बरोबर, म्हणजे इच्छा असून पण लक्ष देऊ शकत नाहीत. किंवा इच्छा असते, सगळं असतं, पण बोलायचं कोणाशी हे यांना माहिती कळत नसतं. नसतं. तर म्हणून मग मला असं वाटतं, की आपण दोघी हे काम करूया, हम्म. की प्रत्येकानेच काउन्सिलरपर्यंत यावं, सायकॉलॉजिस्टपर्यंत जावं, असं शक्य नसेल कदाचित. तर आपण आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना ऐकायचं कसं? हो, आणि जेव्हा कोणीतरी तुम्हाला अशा प्रॉब्लेम्सबद्दल सांगतं, हम्म, तेव्हा तुम्ही कसं बोलायचं असतं किंवा तुम्ही काय करायचं असतं? करेक्ट, काय करावं आणि काय करू नये, हे पण आपण फार त्यांना सांगूया महत्वाचं. आपण. हो, सो ही जी मधली लोकं आहेत ना, तर मला असं वाटतं, की त्यांना जर आपण कुठेतरी व्यक्त होण्याची, हम्म, कुठेतरी बोलता येण्याची किंवा माझ्यामध्ये जो गोंधळ चाललाय त्याचं मी काय करू? आता काही जणं पैशाच्या अडचणीमधून जात असतात. हम्म, काही जणं एकमेकांशी पटत नाही याच्यातून जात असतात. काही जणांना आपल्या ऑफिसेसमध्ये खूप साऱ्या गोष्टींचा फेस कराव्या लागतात. हम्म, तिथलं पॉलिटिक्स म्हण किंवा तिथलं वर्क कल्चर म्हण. काही जणांना नातेवाईकांच्यामुळे प्रॉब्लेम्स असतात, मित्र-मैत्रिणींमुळे हो, प्रॉब्लेम्स असतात. आजच्या काळात ब्रेकअप हा एक मोठा इश्यू हो, आहे. या सगळ्या गोष्टींनी बघ, म्हणजे हे मेंटल डिसऑर्डर्स आहेत का? नाही. नाही, पण हे त्रास देतायत. करेक्ट, म्हणजे रडवतायत, रोज सकाळी उठल्यावर का सकाळ झालीये, हो, इथपर्यंत हे नेतायत आपल्याला. हम्म, पण आपण काय करतो? कळतंय तुला आता मी करेक्ट, काय म्हणतेय ते? करेक्ट. अशी लोक याच्याकडे लक्ष न देता, ठीक आहे बघू होईल काहीतरी याचं, आणि उठतात आणि रोज आपली कामाला स्वतःला ढकलतात. काळ हे सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर आहे असं हे नसतं. डोक्यात ठेवून चालत हां, राहतात पुढे. असं नसतं. हम्म, फक्त त्याचं काय होतं, की मग कॉन्शियस आणि सबकॉन्शियस, मग हे त्या जे अंतर्मन आहे त्याच्यामध्ये बरोबर. हे जाऊन राहतं आणि मग त्याचे रिपरकशन्स किंवा त्याचे जे तरंग, दगड टाकल्यावर जे उठणारे आहेत ना तरंग, ते वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारे आपण पुढे-पुढे बोलू तर तेव्हा ते उलगडूच आपण, की करेक्ट. कसं होत असतं. हे जे बॅगेज क्रिएट करतो आपण, त्याचे आपल्या फक्त कामाच्या ठिकाणी नाही तर आपल्या मनावर आणि आपल्या नात्यांवर कसे परिणाम होतात हे आपण पुढे बोलूच. अगदीच. पण म्हणून मला असं वाटतं, की या वयोगटाला आणि या प्रकारच्या लोकांना मदत करण्याची खरंच खूप गरज आहे. हो, आणि म्हणून मी म्हणाले, की आपण यांच्याबद्दल बोलूया. करेक्ट. हा जो वयोगट आहे ना, तो मला असं वाटतं, मी पण स्वतः अनेकदा हे शब्द खूप पटकन वापरते असं वाटतं मला, की शिट मला अँक्शियस वाटतंय किंवा मला डिप्रेशन आलंय किंवा हे सगळं ट्रॉमॅटिक होतंय माझ्यासाठी. ही वरवरची उदाहरणं आहेत ह्या 3 शब्दांची जे आता मी म्हटलं. पण असे खूप शब्द आहेत जे आपण पटकन वापरतो आणि कधीतरी कुठेतरी काहीतरी संदर्भाने त्यांचा अर्थ शोधायला गेलं की कळतं की बापरे, नाही हा फार खोल शब्द आहे. आपण खूपच गुळगुळीत. किरकोळीत काढतोय त्या हं. शब्दांना, त्या कॉन्सेप्ट्सना. हो. तर तुम्हाला असं वाटतं का, की हे शब्द ना वारंवार इतक्या कॅज्युअली वापरल्यामुळेही त्यांचं गांभीर्य कमी होतं? अगदी बरोबर. ओके. खरा जो डिप्रेशनचा पेशंट असतो ना, हं. तो इतका मलूल, इतका आत असा गेलेला असतो ना, की तुम्ही जर त्याला बघितलं, तर मग तुम्हाला तुमचं डिप्रेशन म्हणजे डिप्रेशन नाहीच आहे हे पटेल. म्हणूनच मी म्हणाले सुरुवातीला आपलं बोलणं झालं तेव्हा, की
डिप्रेशन म्हणण्यापेक्षा त्यावेळेला तुम्ही माझ्या मनाला बरं वाटत नाहीये म्हणा, माझ्या मनाला सर्दी झालीये म्हणा. करेक्ट. कारण सर्दी होते आणि जाते, हो. ती कायम नसते. पण तुम्ही काय करताय माहिती का, एक्झाम्पलच द्यायचं झालं तर, म्हणजे तुम्ही असं जर सारखं सारखं डिप्रेशन झालंय म्हणता ना, म्हणजे सर्दीला तुम्ही टीबी झालाय असं म्हणणं झालं. कळतंय? म्हणजे सर्दी किती किती क्षुल्लक गोष्ट आहे, जी येते 2-4 दिवस राहते, तुम्ही काय नाही केलं तरी ती जाते. पण टीबी झाला तर तुम्हाला रीतसर 9 महिने औषध घ्यावं लागतं, वेगवेगळ्या टेस्ट कराव्या लागतात. बरोबर. मग तुम्ही काय करताय, तर तुमच्या सर्दीला तुम्ही टीबी म्हणून सांगताय. सो ही चूक करू नये. एन्झायटीचं पण तसंच आहे. एन्झायटी ही इतक्या हाय लेवलची असते की त्या लोकांना पॅनिक अटॅक्स वगैरे येतात. करेक्ट. आणि म्हणजे त्यांना असं वाटतं की माझं नाक आणि तोंड कोणीतरी दाबून ठेवलंय आणि मी गुदमरतोय. तुम्हाला जी वाटते ती फक्त चिंता आहे. आणि चिंता ना, मोती कसा असतो माहितीये का, की एक छोटासा दगड किंवा असं काहीतरी जातं त्या कालवाच्या मध्ये, आणि मग त्याचा त्रास होऊ नये, ते टोचू नये म्हणून तो स्वतःचे लेयर्स चढवतो. करेक्ट. आणि मग ते मध्ये केवढं असतं इतकं, पण त्याच्यावर मोती केवढा तयार होतो. तशीच आपली चिंता आहे माहिती का, एक इतकासा थॉट असतो. मग आपण काय करतो माहिती का, मग असं झालं तर, मग बापरे त्याच्यातून तसं झालं तर, मग तसं झालं तर, म्हणजे तुम्ही मोती तयार करता आणि मग तो तुम्ही तयार केलेला आहे. तर ती फक्त चिंता आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण रोजच्या बोलण्यामध्ये पण मला ताण जाणवतोय, मला चिंता वाटतेय, मला खूपच हे सहन होत नाहीये असं वाटतंय, अशा साध्या सोप्या गोष्टी वापराव्यात. ट्रॉमा ही गोष्ट पण भयंकर खूप मोठी आहे. ट्रॉमा झालेला माणूस, त्याच्यातून जाणारा माणूस, तो असा उद्या उठून म्हणतच नसतो की मला काहीतरी ट्रॉमॅटिक वाटतं, तो त्या फेजमध्येच नसतो. माझ्या बाबतीत वाईट घटना घडली. तुम्ही इतके सोपे शब्द वापरावेत. डिप्रेशन झालेला माणूस 2-2 दिवस अंघोळ नाही करत, त्याला जेवायचं नसतं, त्याला झोपायचं नसतं, त्याला कोणाशीही बोलायचं नसतं, त्याला उजेड नको असतो. म्हणजे हे सगळ्यांमध्ये सापडेल असं नाही, मी उदाहरणं सांगते, लक्षणांची उदाहरणं. करेक्ट. तर हे असं आहे, म्हणून आपण त्याला एवढं असं त्याचं भयंकरीकरण करू नये रोजच्या बोलण्यात ते शब्द वापरून. डिप्रेशन नाही तणाव, एन्झायटी नाही चिंता, किंवा मला बरं वाटत नाहीये, माझ्या बाबतीत वाईट काहीतरी घडतंय असं मला वाटतंय, असे शब्द असावेत. मला सहन होत नाहीये, मला सहन होत नाहीये. त्यात पण मला सहनच होत नाही असं नाही, मला सहन होत नाहीये, मला त्रास होतोय, मला त्रास होतोय. पण हा त्रास होतोय सताताई, आणि मला त्याच्याबद्दल कोणाशी तरी बोलायची गरज आहे, आणि मला याच्यातनं बाहेर पडायचंय. जिथून आपण सुरुवात केली होती तिथेच शेवटी, की माझ्या मनाला सर्दी झालीये आणि आता त्याच्या पुढे जाऊन मला काहीतरी त्या सर्दीचं करायचंय. हे कसं ओळखायचं? कारण खूप वेळा अशा विषयांवर जेव्हा बोललं जातं तेव्हा तू जरा खूप अति करतेस बरं का, किंवा तुला एवढंही येत नाहीये, अगं हे तर किती जण काय काय करत असतात, किती कशातनं जात असतात, हे बोललं जातं अनेक वेळेला. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं की हा एक मुद्दा असू शकतो की असं ऐकायला मिळणार असेल तर जाऊ दे बाबा, चाललंय ते बरं आहे, कोण हे ऐकून घेणार. किंवा आणखीन एक कॉमन प्रतिक्रिया सांगते, असं कोणी सांगायला लागलं, चल यार सिनेमा बघायला जाऊया, तुझं मूड बनवून टाकू. एक्झॅक्टली. किंवा 2 दिवस सुट्टी घे, आराम कर, घरी बस आणि हे सगळं जाईल, अशा ज्या प्रतिक्रिया असतात, तर त्यांचा सामना करत मला ह्याच्यावरती काहीतरी करायचंय, ह्या निर्णयापर्यंत कसं पोचायचं? ओके. तर आपला मेंदू ना, आपण काय विचार करतोय त्याला फॉलो करायला शिकलेला नाहीये. कारण आपण वाढतोच असे की कोणीतरी आपल्याला सांगतं आणि मग ते आपण ऐकतो आणि मग ते आपण करतो. करेक्ट. तर मला सगळ्यात पहिल्यांदा असं वाटतं की आपल्याला काय त्रास होतोय ते कोणाला तरी सांगावं, किंवा आपणच आपल्याला स्वतः बोलून सांगावं, विचार करून नव्हे. ओके. किंवा लिहून सांगावं. पण का? म्हणजे आपल्याला ऐकायला येतं ना. ओके. मी म्हणाले ना की आपला मेंदू कसा प्रोग्राम आहे त्याचा, की ऐकलेलं फॉलो करायचं. विचार खूप करतो, सकाळी उठून ठरवतो की आज अभ्यासाचं हे पुस्तक पूर्ण करायचंय, किती करतो, पण जर सांगितलं कोणी की हे पूर्ण करतो ना, म्हणून तर स्वतःला बोला. मी म्हणते ना की ज्यांना चिंता खूप त्रास देते त्या लोकांनी पण स्वतःला म्हणावं, मोठ्या आवाजात म्हणावं की आता चिंता करणं थांबव. ओके. कारण ते तुम्हाला ऐकायला येतं. तर इथे पण असंच आहे की स्वतःचा प्रॉब्लेम खरंच किती मोठा आहे हे ओळखायचं असेल तर कुठेतरी लिहावं. आणि जेव्हा तुमचा मूड नॉर्मल असतो, जेव्हा तुम्ही चिंतेत किंवा तणावाखाली नसता, तेव्हा ते वाचावं आणि मग तुम्हाला स्वतःला कळतं. करेक्ट. किंवा अशी व्यक्ती शोधावी लागते तुम्हालाच. खूप महत्वाचं. म्हणजे आपल्याकडे फेसबुक फ्रेंड हजारोनी असतात, पण प्रत्यक्षात कोणीच नसतं. आजकाल आपण व्हर्च्युअल जगात जगतो. अगदीच. म्हणून आता हे आपलंच काम आहे की अशी कोणीतरी मैत्रीण किंवा मित्र शोधणं, किंवा आणि ना ह्याला सायकोलॉजीच्या भाषेत ना स्ट्रोक्स असं म्हणतात बरं, की समोरचा माणूस कसा आहे
किंवा आपण काय याच्याशी बोलू शकतो हे हम्म. आपण असं घरी बसून विचार करून नाही ठरवत. हो हो म्हणजे हो बघ, आपल्याला 4 मैत्रिणी असतात जवळच्या किंवा 4 मित्र असतात, पण आपण त्या चौघांनाही सगळं सांगत नाही. बरोबर. ह्याला वेगळं, ह्याला वेगळं, ह्याला वेगळं सांगतो. आणि हे आपण कसं ठरवलं बरं की ह्याला हे सांगायचं आणि याला हे सांगायचं नाही? हा ते तुला सांगता येतं? नाही. नाही. तर ही जी मज्जा आहे ना, हा, हा. ह्यालाच असं म्हणतात सायकॉलॉजीमध्ये. तर आपण ना असं बसत असतो आणि आपण कोणाकडे तरी बोलायला जातो आणि आपल्या विचार चालू असतो डोक्यात, ह्याला सांगू का? हम्म. मग तो माणूस बडबडत असतो आपल्यासमोर आणि आपण विचार करत असतो की काय हो. करावं, ह्याला सांगावं का, हो. वगैरे वगैरे वगैरे. मग असं म्हणण्यापेक्षा कोणाला तरी त्यातल्या त्यात जो तुमचा ऐकून घेईल, असं लगेच पहिल्या क्षणी तुम्हाला सिनेमाला जाऊ वगैरे अशा ऑफर न देणारी लोक Correct. असतील, त्यांना सांगावं की हे बघ, मला तुझा सल्ला पण नकोय, मला तुला काहीही तुझ्यावर बर्डन टाकायचं नाहीये, फक्त मला माझ्या डोक्यात काय गोंधळ चाललाय तो तुला सांगावा वाटतोय, तर मला वेळ देशील का? करेक्ट. म्हणजे तुम्ही ओपनली सांगताय. माणसाने अनसेड एक्सपेक्टेशन्स ठेवू नयेत. हा आणखी एक वेगळ्या एपिसोडचा विषय आहे. त्याच्यावर तर असं भयंकर आहे. हो. जर आपल्याला ह्या अनसेड ह्या ज्या गोष्टी आहेत की आपल्याला ते जर कळलं तर ना आपण आपल्या आयुष्यातले 200 प्रॉब्लेम्स आता या क्षणी सॉल्व्ह करू शकतो. खरंय. अनसेड एक्सपेक्टेशन्स भयंकर आहेत. मला वाटलं तुला कळलं असेल, मला वाटलं तू येशील, मला वाटलं तू हे करशील, हे सगळं काय, अरे काय, कसं कळेल, कसं कळेल, कम्प्युटरची स्क्रीन आहे माझा चेहरा, म्हणजे अंतर्ज्ञानी आहेत लोक समोरची की सगळं कळतंय काय चाललंय. तर म्हणून मोकळेपणाने सांगावं. आता हे बघ, मी परत तसंच म्हणाले की काही जणांमध्ये ती गोष्ट नसते. काही जणांना दुसऱ्यांचं हे ऐकताना पण दडपून जातात, अरे बापरे हे काय सांगतोय, मला नाही जमणार. बरोबर. तर मग अशा माणसांना आपणही त्रास देऊ नये, कारण त्यांची इच्छा असून पण त्यांच्यामध्ये ते नाहीये, ते करू नाही शकत काही कारणाने. आपण त्यांनाही कदाचित ह्याच्यातून त्रास देऊ शकतो की आपलं त्यांच्यावरती टाकून ते वेगळ्याच जगात स्वतःच्या जाऊ शकतात कदाचित. म्हणून माणसांनी आपल्या मित्रमैत्रिणींना या गोष्टीसाठी टॅप करून ठेवायचं असतं. मेंदूमध्ये एक लिस्ट करून ठेवायची असते की मी याच्याशी 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 बोलू शकते, याच्याबरोबर मी फन करू शकते, याच्याबरोबर मी ह्या गोष्टी करू शकते, असं आपण करून ठेवावं. आणि स्वतः होऊन सांगावं की मला माझ्या गोंधळाबद्दल तुझ्याशी बोलायचंय, भले तू मला सल्ला नाही दिला तरीही चालेल. आणि वाटलंच तर आणखीन एक क्लिअर कट सांगावं की माझं बोलणं संपेपर्यंत तू मला डिस्टर्ब करू नकोस, हे पण सांगावं. कारण समोरच्या व्यक्तीला कदाचित माहिती नसेल. बरोबर. ऐकणं, सायकोलॉजिस्ट होण्यासाठी, सायकोथेरपिस्ट होण्यासाठी सगळ्यात पहिलं रिक्वायरमेंट काय माहिती का? बिईंग अ गुड लिसनर. करेक्ट. टू बी अ गुड लिसनर. मग लिसनर म्हणजे सांगतोय समोरचा आणि असं म्हणणं नव्हे. बोलू आपण त्याच्यावर. तर कदाचित कोणाला माहिती नसतं की गुड लिसनर कसा असतो. मग त्यावेळेला आपण मोकळेपणाने सांगावं, कारण आपल्याला फक्त व्यक्त व्हायचं असतं. आणि ते बोलत असताना माझा मेंदू पण, मी तुझ्याशी माझा प्रॉब्लेम बोलतेय तर मी पण ऐकत असते ना. आणि मग मी ऐकत असताना ते ऐकल्यानंतर माझा मेंदू त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करत असतो. आणि मग मला कदाचित बोलत असताना, शब्दात बांधताना मला हे पण कळतं की अरे याच्यावर हे सोल्युशन आहे, हा पर्याय आहे जो मी वापरून नाही बघितलाय. बरोबर. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्याच सल्ल्याची गरज नाही पडत. ही इन्साइट, अंतर्दृष्टी आपोआप येत असते. करेक्ट. म्हणून बोलावं. आणि मग आता आपल्यासोबतची माणसं शोधणं ते आपलंच काम आहे, त्याला तुम्ही दुसरे कोणी नाही मदत नाही करू शकत. बरोबर. श्रद्धाताई, आजच्या भागात जनरली आपण ह्याच्याविषयी बोललोय. मनाला सर्दी झाली आहे का, किंवा आपण शब्द जे वापरतो ह्याच्याबद्दल आपण खूप छान गप्पा मारल्यात. मला ह्याच्यातून ऍक्च्युली पुढच्या भागासाठी एक विषय सुचतोय, त्यामुळे आजचा भाग संपवताना आपण त्याची एक हिंट देऊन ठेवूया, म्हणजे आपल्याही डोक्यात हे खेळत राहील की आपल्याला ह्याच्यावरती बोलायचंय. की अनेक वेळेला ना आपल्या आजूबाजूच्या काही व्यक्तींबद्दल आपल्या हे लक्षात येतं बघा की अरे आज ह्याचा मूड काहीतरी ऑफ आहे. आपण जनरली जाऊन विचारतो किंवा कळतं की अरे हा गेले 4-5 दिवस काहीतरी ऑफ आहे, हा असेल, ही असेल. आणि आपल्याला असं खरंच वाटत असतं की त्या व्यक्तीला जाऊन सांगावं की अरे काय झालंय, बोल. किंवा जर खरंच तुला खूप बरं वाटत नाहीये तर गो फॉर अ प्रोफेशनल हेल्प. पण अनेक वेळेला असं वाटतं की अरे माहिती नाही ही व्यक्ती रिॲक्ट कशी करेल. आणि त्याही व्यक्तीच्या बाजूनं माहितीच नसतं की जर मला कोणी असं येऊन सांगितलं तर मी काय रिॲक्ट करणं अपेक्षित आहे. कारण अनेक वेळेला दुसऱ्याची मदत घे हे सांगणं इज लाईक इंडिकेटिंग की तू तुझे प्रॉब्लेम्स हाताळायला समर्थ नाहीयेस, म्हणून तुला दुसऱ्या कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. त्यामुळे अनेकदा ते इगोवरती घेतलं जाऊ शकतं, येतच.
हा जो आईस आहे ना मधला, हम्म. ही जी सगळी पूर्ण सायकल आहे ना, मला वाटतं तो आपल्या पुढच्या पॉडकास्टचा विषय असू नक्की शकतो. नक्की नक्की. कारण याची खरंच खूप गरज आहे. आपण सांगतोय की सायकोलॉजिस्ट कडे जा किंवा काय किंवा एक्झॅक्टली. बोला, हो. पण ते बोलायचं कसं आणि बोलताना ऐकणाऱ्यांनी काय करावं आणि काय करू नये आणि सांगणाऱ्यांनी काय करावं आणि करू नये. येस. तर हा विषय आपल्या पुढच्या नक्की भागासाठी नक्की आपण नक्की. राखून ठेवूया हो आणि आजच्या भागाच्या शेवटी आपल्या सगळ्या श्रोत्यांना आवाहन करूया की बोलल्याने ना खूप प्रॉब्लेम सुटतात. हो म्हणजे आता आपणही जे बोलतोय ना, मला खूप गोष्टी जाणवतात की अरे आपल्याला हे करून बघता येईल, हा अरे आपल्याला ते करून बघता येईल, हा. त्यामुळे आपल्या मनातलं ओठांपर्यंत आणण्याचा जो प्रवास आहे ना, अवघड आहे, पण त्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं की मला वाटतं बरेचसे प्रश्न तिथे पहिल्या पावलानिशी सुटतात. हो आणि ते टाकायला शिकूया आणि आणखी पुढे जात राहूया. हो नक्की. आणि माझ्या मनाने आपल्या पॉडकास्टच्या आजच्या भागात इथेच थांबूया. पुढच्या भागाच्या विषयाची थोडीशी हिंट मी आणि श्रद्धाताईंनी तुम्हाला दिलेली आहे, त्यामुळे आय एम शुअर तुम्ही एक्सायटेड आहात, आम्हीही त्या भागाचं रेकॉर्डिंग करायला खूप एक्सायटेड आहोत. तर पुढच्या भागात पुन्हा भेटू, तोपर्यंत आनंदी राहा. हो